नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव बनवू ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं बनवून दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलं बनवू. आज आपण केले बनवून तुम्हाला दिसत असेल आपण लाईव्ह डिझाईन करतोय बनवू पिक्सल लॅबमध्ये. पूर्ण एडिटेबल असणारे बनवू फाईल लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे, पूर्ण एडिटेबल PLP फाईल असणारे बनवू. व्हिडिओमध्ये नक्की जाऊन चेक करून घ्या, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे सांगणारे बनवू. त्यासाठी व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो बोलून सांगितलेलं असतं बनवू. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. फाईलला आपण साईज काय दिले सांगू देतो. पिक्सल लॅबमध्ये डिझाईन आहे, PLP फाईल भेटणार, लक्षात घ्या, PST फाईल भेटणार नाही. ओके, तर विड्थ असणारे बनवू 3000 आणि हाईट असणारे 4000 पिक्सल आपण ठेवलेलं आहे. पिक्सल म्हणजे 3x4 पिक्सल म्हणजे बनवू फोटोशॉप किंवा काय आपण जे मोबाईलमध्ये असतात त्याला पिक्सल बघू शकतो. इंचेसमध्ये तुम्हाला डिझाईन करायचं असेल त्यासाठी तुम्हाला कोरल ड्रॉ किंवा इलस्ट्रेटर, फोटोशॉप पण आहे त्याच्यामध्ये. इंचेसमध्ये पिक्सलला इंचेसमध्ये कन्वर्ट करावं लागते. ओके, साईजचं झालेलं बनवून मॅटर जास्त काय सांगायची गरज नाही. बॅकग्राऊंडला बघू शकतो आपण काय केलं, ग्रेडियंट म्हणजे बनवून 2 कलरचं कॉम्बिनेशन जे तुम्हाला सांगू देतो. आता इथे कलरचा टॅब आहे, इथे लक्षात द्या. इथं कुठे केलं, टायमर पण भेटत नाही. ओके, इथे बघू शकता कलर आहे, तर कलरमध्ये जायचं, ग्रेडियंटमध्ये क्लिक करायचं. इथं ग्रेडियंट तुम्हाला कोणता पाहिजे तो तुम्ही ग्रेडियंट वगैरे चॉईस करू शकता. ओके, सर्व जे काय आहे ते तुमच्याजवळ आहे पाहून. ओके, तुम्हाला फक्त चॉईस करता आले पाहिजे. ओके, हा जो ग्रेडियंट तुम्हाला दिसतो एकदम कडकमध्ये, आपण ग्रेडियंट नामध्ये 2 कलर, ग्रेडियंट म्हणजे काय बनवू 2 कलरचं मिक्सिंग, बस एवढंच. त्याच्यानंतर वरती आता लेअर बघू शकता तुम्हाला बनवून. व्हिडिओ डिटेलमध्ये होतं आहे कारण की काय काय केलं आहे ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, तर इथं बघू शकता एक आपल्याजवळ JPG आहे, त्या JPGला आपण इथं बघू शकता इथे बॅकग्राऊंडमध्ये ॲड करून एक कडक बॅकग्राऊंड डिटेलमध्ये झालेला आहे, जो तुम्हाला इथे दिसतो आहे. त्याच्यावरती जे मेन मुद्दा असणार आहे, आपले जे काही नावं असणार आहे, जे सर्व मटेरियल लिहिणार आहे आपण लग्नपत्रिकेची, जी पूर्ण माहिती पूर्ण आपल्याला पत्रिकेवरती आणायचे बनवून, त्यासाठी आपल्याला लागणारे बनवून एक शेप. तर तो शेप आपण इथं बघू शकता कसा एडिट केला आहे. ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ आलेला आहे, जाऊन चेक करून घ्या. सेम टू सेम व्हिडिओ आहे, फक्त मटेरियल थोडं चेंज आहे, प्लस कन्सेप्ट वेगळी आहे, बाकी सर्व सेम आहे, मटेरियल डाटा वगैरे. ओके, त्यासाठी काय करायचे, ज्यांना नवीन क्रिएटिव्हिटी शिकायची त्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून त्यांना सर्व समजेल. ओके, त्याच्यानंतर हे शेप बघू शकता. शेपला आपण काय केलं पाहून एकदम कडक बॅक आउटलाईन एक दिलेली आहे येलो कलरची, आणि त्याच्यानंतर व्हाईट कलरचा एक शेप पूर्ण डिटेलमध्ये आहे, जो तुम्हाला इथे दिसते पूर्ण ओपनमध्ये. सर्व PNG फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड आहे, आपण लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे आपण वरती आता फुल ॲड केले, जी तुम्हाला इथे दिसते. ही जे फ्लावर आहेत ना भाऊ, मी एका डिझाईनमध्ये यूज केलेत, सेम तसेच भाऊ मला वाटलं की आता इथे पण वापरायला पाहिजे, कारण की आपल्याकडे सेम तशा पद्धतीची डिझाईन झाली होती, लक्षात घ्या. त्या निमित्तानं आपण काय केलं, हे पण ॲड करून बघितले, तर म्हणून डिटेलमध्ये डिझाईन चांगली झालेली आहे. ओके, तर हा फोटो बघू शकता, हा फोटो आहे भाऊन आपण एक सॅम्पलसाठी वापरला, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल भाऊ काय यार सारखे सारखे सेम फोटो घेतो. ओके, तुम्हाला सांगू देतो, इथे आपले तुम्ही तुमचं मटेरियलमध्ये ॲड करायचं, लक्षात घ्या. ओके, सॅम्पलसाठी फोटो आपण ॲड केला आहे. याची कोणी पण PLP फाईल घेऊन इंस्टावरती अपलोड करू नका, लक्षात घ्या. ओके, गैरसमज होऊ शकतो. त्याच्यानंतर इथे काय करायचं, इथे तुम्हाला दिसत म्हणून पहिला पासवर्ड आहे 2525. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं म्हणून पासवर्ड भाऊन 3 स्टेपमध्ये सांगत असतो, 6 अंकी, एका स्टेपमध्ये 2 अंक असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं, हे झालं आहे. आता बघू शकता फोटो ते ॲड केला, तुम्हाला समजलं किती जागा राहिले पूर्ण आपलं मटेरियल लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर वरती गणपती बाप्पांची जी काही PNG आहे इथं बघू शकता, ते आपण यामध्ये ॲड केले. पिक्सल लॅब बनचे भाऊन PLP, पिक्सल लॅब म्हणजे PLP, आणि PLPमध्ये सर्व मटेरियल राहते पूर्ण PNG, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय केलं, इथे नाव ॲड केलेले दिसत असेल, रोहित आणि छाया. तुम्हाला मला एक ऑर्डर आली होती भाऊन, लक्षात घ्या. त्यांचं भाऊन फक्त नावं होती, लक्षात घ्या, फोटो नाही होता, फक्त नावं होती. ते नाव आपण यामध्ये ॲड केले. आपण तुम्हाला मी ते फोटोमध्ये कन्वर्ट करून दिले, जेणेकरून तुम्हाला फोटो घेऊन त्यामध्ये तुम्ही चेंजेस करून देऊ शकता. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झालेलं आहे. पुढे पण भाऊन तुम्हाला जर एकदम वेडिंगच्या PST किंवा व्हिडिओच्या PST फाईल ज्या असतात त्या भाऊन जर तुम्हाला पाहिजे असेल, आपली वेबसाईट आहे onkar-graphics.in. ओके, तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या. तिथे तुम्हाला भरपूर साऱ्या पेड PST फाईल, PLP फाईल भेटून जातील. ज्या तुम्हाला यूट्यूबवरती भेटतात त्याच तुम्हाला वेबसाईटवरती पण भेटणार आहेत. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही जाऊन तिकडनं परचेस करू शकता. ओके, नक्की एकदा व्हिजिट करून बघा, तुम्हाला मटेरियल सर्व भेटून जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे आता यांच्या आपण इथं बघू शकता आईवडिलांची जी काही नावं असतात बनव, ती ॲड करायची आहेत. व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे सांगितलेलं, लक्षात घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पासवर्डसाठी व्हिडिओ नका बघू, मी काय सांगतो आहे, कशी क्रिएटिव्हिटी करतो आहे, कोणते स्टेप पिक्सल लॅबमध्ये पाहून, लक्षात घ्या, सांगायला भरपूर आहे. ओके, फक्त तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे घ्यायचं. पुढे आल्याच्यानंतर व्हिडिओ तर भरपूर होऊ शकतो, पण तुम्हीच बघत नाही तर कसं चालणार म्हणून, लक्षात घ्या. ओके,
तर भावनो इथे ही जी नावं आहे त्या नावानं बघू शकता कोणता फॉन्ट आपण वापरला आहे ते पण सांगू शकतो. नॉर्मल मराठी फॉन्ट आहे पोपनीस. मराठी देवनागरी फॉन्टमध्ये आपण हा फॉन्ट येतो, लक्षात घ्या. देवनागरी फॉन्टमध्ये बरेच सारे फॉन्ट आहेत. बालू फॉन्ट आहेत, अनेक फॉन्ट आहे, हिंड फॉन्ट आहे, अनेक आहे, परत मुक्ता फॉन्ट आहे, परत हिंड परत झाला. त्याच्यानंतर अजून हा पोपनीस एक आहे, त्यापैकी पोपनीस एक नंबर आपण ह्यामध्ये ॲड केला आहे कारण की त्याची आउटलाईन वगैरे एकदम शार्पनेस आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते भावना पूर्ण सांगायला लागतात जेणेकरून तुम्हाला समजेल. पुढे जायचं. आता इथे बघू शकता शुभविवाह. ओके. तर आपण शुभविवाहाचे काय केले नाही, एक PNG यामध्ये ॲड केले जे तुम्हाला इथे दाखवतो. ओके. आता आपण तुम्ही लेटेस्टला ट्रेंडिंग बघितलं असेल आपल्या यूट्यूब चॅनलला, सॉरी यूट्यूबवरती तर आता आपण अपलोड करतो आहे बरोबर. हां, इंस्टाला आपण भावना पोस्ट अपलोड केले, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण ही PST वापरले, सॉरी PNG वापरलेली आहे. वेडिंगच्या ह्याच्यामध्ये वापरले. बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं की भावना हा फॉन्ट कोणता. भावना फॉन्ट वगैरे नाही, कॅलिग्राफी आहे, AI जनरेटेड कॅलिग्राफी आहे भावना, लक्षात घ्या. ओके. नाहीतर तुम्ही मला भाऊ फॉन्ट आल्या का मार्केटमध्ये, तर फॉन्ट आले नाही. बरेच जणांकडे तुम्हाला दिसेल ही कॅलिग्राफी, पण ही कॅलिग्राफी आहे. त्याच्यावरती जर व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिजे असेल तुम्ही मला नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा वेडिंगचा अपलोड करीन त्याच्यामध्ये जर तुम्ही आता मी सांगतो आहे त्याचं जर तुमच्या लक्षात असेल तर ते तुम्ही नक्की तिकडे कमेंटमध्ये सांगा कोणत्या वेडिंगच्या व्हिडिओमध्ये. ओके. कारण की ह्या व्हिडिओचं कमेंट सेक्शन मी ऑफ ठेवणार आहे. त्याच्यानंतर खाली इथे बघू शकता स्थळ वगैरे आपण यामध्ये ॲड केले. दुसरा पासवर्ड आहे भावना 3535. ओके. त्याच्यानंतर पुढे जायचं भावना. आता व्हिडिओ शेवटपर्यंत डायरेक्ट जाऊ नका डायरेक्ट, कारण की पासवर्ड कुठे पण असू शकतो. तुम्हाला काय आता भावना पासवर्ड भेटले डायरेक्ट जाणार, तुम्ही व्हिडिओ स्किप करणार, पुढे 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 करून बघणार. पण जे सांगतोय ना ते लक्ष देऊन घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके. इथे बघू शकता आता निमंत्रक झालेलं आहे, विवाहस्थळ आणि खाली निमंत्रक. जर तुम्हाला यामध्ये हळदीचा समारंभ ॲड करायचा असेल ते पण तुम्ही करू शकता, तुमच्यावरती आहे. आपल्याला कस्टमरने जेवढी माहिती दिली आपण तेवढी प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर इथे सस्ने निमंत्रणची PNG वगैरे बघू शकता. लेफ्ट साईडला आपण यामध्ये ॲड केले. तुम्हाला यामध्ये तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा असेल तो इकडे तुम्ही म्हणजे इकडे लेफ्ट साईडला खाली कोपऱ्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर पुढे आता आपण क्रिएटिव्हिटी सर्व मटेरियल ॲड केल्याच्यानंतर मी काय करतो क्रिएटिव्हिटी. इथे बघू शकता चिसौका व चिरंजीव पण आपण यामध्ये लिहिले आहे. त्याच्यानंतर चिसौका प्लस श्री गणेश आहे ना, मग तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता स्क्रीनवरती. ओके. सेम फॉन्ट आहेत, आपण जास्त काय फॉन्ट वापरले नाहीत. फक्त रोहित आणि छाया यासाठी आपण काय केलं भावनो, एक कडक फॉन्ट वापरला आहे जो आहे नवीन फॉन्ट इन्फिनिटीचा 47 नंबर. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही फॉन्ट असेल त्याचा युनिकोड घेऊन त्यामध्ये तुम्ही पेस्ट करून डिझाईन करू शकता. ओके. हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे पूर्ण स्टार्टिंगला एकदम वरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतं एकदम कडकमध्ये सांगतो. हे आपण एकदम जे काही शुभविवाहाचं जे काही मटेरियल असतं एक PNG, समजा वाद्य वगैरे असेल, पिपाणी वगैरे काय असेल ते आपण यामध्ये ॲड केलं आहे. हे भावना सर्व तुम्हाला मी सांगतो का सांगतो की कारण की क्रिएटिव्हिटी येईल. तुम्हाला माझे मटेरियल घेऊन तुम्ही डिझाईन बनवू शकता. ओके. असं नाही की नाही घेऊन बनवू. बरेच जण बनवतात आणि कडक बनवतात भावना, लक्षात घ्या. असेच भावना बनवत राहा कारण की आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओ येत असतात. फक्त वेळ भेटत नाही भावना, लक्षात घ्या. जर वेळ भेटला ना भावना कडकमध्ये तुमच्यासाठी भावना मी भरपूर काही करू शकतो. ओके. ते झालेलं रोहित आणि छाया लग्नपत्रिका व्हिडिओ. ओके. तर भावना तिसरा पासवर्ड आहे भावना 40. ओके. आजचा व्हिडिओ तुम्हाला भावना कसा वाटला असेल नक्की भावना तुम्ही तुमच्या मनामध्येच ठेवा, फक्त सांगू नका कारण की सांगायला मी कमेंट सेक्शन ऑफ ठेवतो. ओके. चला व्हिडिओ पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की पुढला व्हिडिओ पाहून एकदम कडक एकदम येईलच भावना, लक्षात घ्या. PST फाईलवरती येईल भावना नेक्स्ट व्हिडिओ, कारण की आता 2 व्हिडिओ PLP फाईलवरती आलेले आहे. ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल तो PST फाईलवरती येऊन जाईल पॅकेज वगैरे. ओके. चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद.